चला या ठिकाणी प्रॉफिट लॉस या टॉपिक मधील एक क्वेश्चन पाहणार आहोत। हा क्वेश्चन विविध स्पर्धा परीक्षेत अशा प्रकारे प्रश्न येतो। प्रश्नात दिलेल्या माहितीवरून आपल्याला आन्सर काही सेकंदात काढता येईल। कशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला दिले काय 30 पेन्सिलची खरेदी किंमत 25 पेन्सिलच्या विक्री किंमत एवढी आहे। यावरून आपल्याला एक इक्वेशन भेटणार आहे। काय इक्वेशन भेटणार आहे पहा, 30 पेन्सिलची खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस दिलेली आहे, ही बरोबर आहे म्हणून इक्वल टू घेतलंय कशाच्या 25 पेन्सिलच्या विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस बरोबर आहे। यावरून आपल्याला एक रेशो काढायचा आहे। रेशो काढत असताना लक्षात घ्या कधीही सेलिंग प्राइस वर असावी आणि कॉस्ट प्राइस डिनॉमिनेटरला असावी, अशा प्रकारे रेशो काढण्याचा प्रयत्न करा। मग आपण काय करणार, ही व्हॅल्यू या साईडला शिफ्ट करणार आणि ही या ठिकाणी शिफ्ट करणार, काय होणार सेलिंग प्राइस अपॉन कॉस्ट प्राइस भेटणार आहे। मग या ठिकाणी काय राहिलं 30 आणि ही व्हॅल्यू इकडे आल्यानंतर डिनॉमिनेटर मध्ये जाणार। मग याचं सिम्पलेस्ट फॉर्म सोपरूप करणार आहोत आपण। या दोन्हीला 5 न भाग जातो, 5 × 30 आणि 5 × 5 = 25, म्हणजेच आपला रेशो काय आलेला आहे तर रेशो आलेला आहे 6/5। यावरून आपल्याला काहीतरी कन्क्लुजन काढायचे। काय कन्क्लुजन काढणार, समजा 5 रुपयाची वस्तू 6 रुपयाला विकली, 5 रुपयाची वस्तू 6 रुपयाला विकली, कारण इथं कॉस्ट प्राइस इथं सेलिंग प्राइस आहे। ऍक्च्युअली ही प्राइस नसते, हे त्याचा रेशो दिलेला आहे, जी काही प्राइस असणार आहे त्याचा रेशो आहे हा। मग आपण काय करणार, यावरून असा कन्क्लुजन तुम्ही काढू शकतात 5 रुपयाच्या वस्तूवर 1 रुपया प्रॉफिट झाला। 5 रुपयाच्या वस्तूवर 1 रुपया प्रॉफिट झाला का, कारण की 5 रुपयाची वस्तू 6 रुपयाला विकली म्हणजे 1 रुपयाने जास्त विकली, जास्त विकली म्हणजे प्रॉफिट झाला, प्रॉफिट म्हणजे नफा झालेला आहे। मग याचा तुम्हाला पर्सेंटेज काढायचे, या व्हॅल्यूचं पर्सेंटेज काढायचंय। इंटू 100 करा, इंटू 100 करा। तुम्ही जर भागाकार केला 5 × 5, 5 × 2 = 10, 0 म्हणजे 20% तुम्हाला या ठिकाणी काय झालेला असणार आहे, 20% तुम्हाला या ठिकाणी नफा झालेला असणार आहे। अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आसान आहे लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।